धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, त्याआधी आम्हाला विष द्या, करुणा शर्माने अजित पवारांकडे केली मागणी. कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना न्यायालयानं क्लीन चिट दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले. कराड प्रकरणातून मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानंतर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यावरती आता करुणा शर्मा यांनी संताप व्यक्त केलाय. तुम्ही अशा माणसाला मंत्रिपद देऊ नका, चांगल्या माणसाला मंत्रिपद द्या, असंही त्यांनी पुढे म्हटलंय. अजितदादा, तुम्ही धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद देण्याची गोष्ट करत आहात. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पण धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी नाही, ते फक्त त्यांचाच विचार करतात. तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. ज्ञानेश्वरी मुंडेचे पती महादेव मुंडेची हत्या प्रकरणाबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण, आणखीन काही प्रकरणं आहेत जी गेल्या काही 6 ते 7 महिन्यांपासून समोर आलेली आहेत. लोकांच्या समोर सगळं आलेलं आहे. त्याने शासन प्रशासनाचा गैरवापर करून काळा कारभार आणि साम्राज्य करून ठेवलेलं हे तुम्हाला दिसलं आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून तुम्ही पाहत आहात, तरी पण तुम्ही अशा घाणेरड्या व्यक्तीला मंत्रिपद देण्याची गोष्ट करता आहात. तुम्हाला इकडच्या जनतेचं दुःख दिसत नाही. जनप्रतिनिधी असताना महादेव मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरण, माझ्या मुलाबाळांची काय अवस्था त्यांनी करून ठेवली होती, ती इथे येऊन पहा. तुम्हाला त्या माणसाच्या विरोधातील पुरावे हवे असतील तर मी देते, मला वेळ द्या, मी सर्व घेऊन येते. ते एकदा पहा आणि त्यानंतर तुम्ही विचार करा. अशा घाणेरड्या व्यक्तीला जर तुम्ही परत मंत्रिपद देत आहात तर ते सहन करणार नाही. आणि जर त्यांचे दुःख दिसत नसेल तर ज्ञानेश्वरी मुंडेच्या परिवाराला, संतोष देशमुखांच्या परिवाराला, करुणा शर्माच्या परिवाराला विष द्या आणि नंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्या, असंही पुढे करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे. शासन प्रशासनाला कसा गैरवापर करून हे लोकांनी हा सगळा कालकारोबार साम्राज्य करून ठेवला आहे हे तुम्हाला दिसलं आहे गेले 6 महिने 7 महिन्यापासून. तरी पण तुम्ही असे घाणेरडे व्यक्तीला तुम्ही मंत्रिपद देण्याची गोष्ट करताय. तुम्हाला इकडची जनताचे दुःख दिसत नाही. जनप्रतिनिधी असताना ज्ञानेश्वरी मुंडे, संतोष देशमुख हत्या प्रकरण, करुणा मुंडे, आमच्या मुलाबाळांची काय अवस्था करून ठेवलेली आहे त्यांनी येऊन बघा एकदा आणि नंतर तुम्ही विचार करा. आणि असे घाणेरड्या व्यक्तीला जरी तुम्ही मंत्रिपद परत देताय तो महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. आणि हे तुम्हाला जरी जनताचे दुःख दिसत नाही तर तुम्ही सगळ्यांना, ज्ञानेश्वरी मुंडेला, संतोष देशमुखचे परिवाराला, करुणा मुंडेच्या परिवाराला, सगळ्यांना तुम्ही विष पाजा. नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्रिपद द्या. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बीड.